तर लास्ट लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं होतं की आपण काय करायचो की एक फोल्डर बनवला होता A to Z 54 नावाचा फोल्डर बनवला होता आणि त्या फोल्डर मध्ये आपण काय करायचो की एक फाईल क्रिएट करायचो आणि त्या फाईल क्रिएट करून त्यात आपण जावास्क्रिप्टचा कोड राईट केला आणि जावास्क्रिप्टचा कोड राईट करून आपण CMD थ्रू कोड काय करायचो आपण रन करायचो. पण आतापर्यंत आपण जो काही कोड राईट केलाय, ठीक आहे, जो आहे आतापर्यंत आपण कोड राईट केलाय तो कशाचा कोड होता? जावास्क्रिप्टचा कोड होता. ठीक आहे. तर मी तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये पाहिलं होतं पोर्ट नंबर पाहून घ्या. ठीक आहे. तर सर्वांनी पोर्ट नंबरचं थोडीशी इन्फॉर्मेशन पाहिली असेल असं मला वाटतंय. ऑनलाईन मेंबर्स ठीक आहे ना. नसन पाहिली तरी काय अडचण नाही, आपण आज पाहूया थोडी. ठीक आहे. तर आपण काय करू, ठीक आहे, एखादा आपण लेक्चर घेऊ. आता काय आहे की आपण आता आपल्याला कोड राईट करायचा आहे. ठीक आहे. आता कोड राईट करण्यासाठी आपण काय करतो, जो काय आपण फोल्डर बनवलाय कोणता A to Z 54 नावाचा, त्या A to Z 50 फोल्डरवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे असा एक इंटरफेस ओपन होतो. ठीक आहे. असा इंटरफेस ओपन झाल्यानंतर वरती एक असा ब्लँक पेज दिसतो किंवा ऍड्रेस बार म्हणतो आपण त्याला, बरोबर. त्या ऍड्रेस बारवर किंवा ते एम्प्टी पेजवर क्लिक करा. एम्प्टी पेजवर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे असा एक इंटरफेस ओपन होईल. आता तुमच्याकडे जी काही ब्ल्यू लाईन मध्ये राईट केलेलं आहे ते काय करायचं, रिमूव्ह करायचं. रिमूव्ह केल्यानंतर त्यामध्ये राईट करायचं. काय राईट करणार? CMD आणि एंटर बटनावर क्लिक करणार. जसं तुम्ही एंटर बटनावर क्लिक करता आणि तुमच्या पुढे एक अशी ब्लॅक स्क्रीन ओपन होईल. त्याला कमांड प्रॉम्प्ट म्हणू किंवा ब्लॅक स्क्रीन म्हणा. ठीक आहे. नाहीतर CMD बोलू शकतो आपण, कमांड प्रॉम्प्ट बोलू. ठीक आहे. म्हणजे काय होणार, जी काय आपल्या कमांड्स असणार ते आपण कमांड कुठे राईट करणार? कमांड प्रॉम्प्टला राईट करणार. ठीक आहे. ठीक आहे. अभिषेक थोडं लवकर जॉईन करत चला. ठीक आहे. आपला टायमिंग किती? 7:40 पर्यंत सर्वांना सांगितलंय. ठीक आहे. ठीक आहे अभिषेक, एवढं समजलंय तुला CMD कशी ओपन करायची की एकदा रिपीट घेऊ? ठीक आहे. एकदा तुम्हाला डबल सांगतो म्हणजे समजेल एकदा. ठीक आहे. काय करायचं की आपला जो काय फोल्डर आहे फोल्डरवर डबल क्लिक केल्यानंतर जो काही आपल्याला वरती ऍड्रेस बार दिसतो, ऍड्रेस बारचा जो काही एम्प्टी पेज आहे त्या एम्प्टी पेजवर क्लिक करा आणि त्यामध्ये राईट करणार. त्यामध्ये राईट आपण काय करणार? CMD आणि एंटर करणार. जसं आपण एंटर करू, एंटर केल्यानंतर आपल्या पुढे एक अशी ब्लॅक स्क्रीन ओपन होईल किंवा कमांड प्रॉम्प्ट ओपन होईल. म्हणजे काय होणार की जे आपले कमांड्स असणार ते आपण कमांड इथे राईट करणार. मग लास्ट लेक्चर मध्ये आपण बेसिक 4 कमांड पाहिल्या होत्या. ठीक आहे. तर पहिली कमांड कोणती होती? नोड पेस्ट डॅश फी वर्जन चेक करण्यासाठी. नेक्स्ट npm चं. त्यानंतर थर्ड कमांड पाहिली होती आपल्याला VS कोड ओपन करण्यासाठी. मग VS कोड ओपन करण्यासाठी कमांड कोणती होती? कोड पेस्ट डॉट आणि एंटर. जसं आपण एंटर करू ऑटोमॅटिकली माझं काय झालं, VS कोड ओपन झालं आणि जे काय माझे ऑलरेडी जुने फोल्डर होते, जुने फोल्डर काय झाले मला शो झाले. बरोबर. ठीक आहे. तर लास्ट लेक्चर मध्ये आपण कसं काहीतरी कोड राईट केलं. जसं की मी एखादी फाईल बनवतो. for.js नावाची मी फाईल बनवली. ठीक आहे. ठीक आहे अनिकेत, लवकर जॉईन करत चला. समजलंय का तुला? अनिकेत ठीक आहे. आपण चला पुढे जाऊ. ठीक आहे. सर्वांना समजलं असेल आय थिंक, असं मला वाटतंय. ठीक आहे. आता CMD ओपन केल्यानंतर मी एक फाईल बनवली. कोणती फाईल बनवली? for.js. ठीक आहे. इथे मी फाईलचं नाव लिहितो. ठीक आहे. हे फक्त कमांड मध्ये आहे. आणि त्यामध्ये मी एक कोड राईट करतो. जसं की मी कन्सोल डॉट लॉग करतो आणि लॉग मध्ये मी ऍडिशन, ऍडिशन मी इथे काय राईट करतो? 10 प्लस सोबत 20 केलं. ठीक आहे. आता मला हा जी काय फाईल आहे ती फाईल रन करायची. रन करण्यासाठी कमांड काय होती? नोड
फाईल नेम डॉट जेएस म्हणजे काय होणार आपली कमांड काय होणार नोड डॉट जीएस ते नोड राहिले ठीक आहे इथे पुढे नोड देणार ठीक आहे मग आता ही कमांड आपण कुठे राईट करणार की कमांड प्रॉम्प्टला ठीक आहे मग कमांड प्रॉम्प्टला आलो कमांड प्रॉम्प्टला आल्यानंतर मी राईट करतो नोड डॉट जेएस आणि एंटर करतो जसं एंटर केले मला आलंय एक्झिक्यूट झाली ठीक आहे सर्वांना हे समजलं असेल असं कोण आहे की तो ही फाईल रन करापर्यंत समजला नाही ऑनलाईन मध्ये असं कोण आहे का अभिषेक एकदा रिपीट करायची का ठीक आहे तर आज आपण काय करू की आता आतापर्यंत आपण जावास्क्रिप्टचा कोड केला ठीक आहे आज आपण काय करू की एक छोटासा कॉन्सेप्ट क्लिअर करू आणि मग आपण डायरेक्ट नोट.js चा कोड राईट करायला स्टार्ट करू ठीक आहे असा कॉन्सेप्ट आहे की तुम्हाला आता पेंड वर सांगतो मी आता सर्वांनी इंस्टाग्राम वापरले ठीक आहे जरा ठीक आहे आता इंस्टाग्रामचं असं पेज आहे ठीक आहे इंस्टाग्रामच्या पेजवर पहिलं काय असते इकडे प्रोफाईल असते तुमची ठीक आहे प्रोफाईल पिक्चर असतो त्यानंतर नेक्स्ट इथे काय असतात तुमच्या पहिल्या पोस्ट असतात ठीक आहे त्यानंतर इकडे काय मध्ये काय असतंय फॉलोविंग असते आणि लास्ट मध्ये किंवा फॉलोविंग असते मध्ये आणि लास्ट मध्ये फॉलोअर्स असतात ठीक आहे मग जेव्हा तुम्ही काय करतात की जेव्हा तुम्ही फॉलोइंग वर क्लिक करतात जेव्हा तुम्ही काय करतात फॉलोइंग वर क्लिक करतात तेव्हा काय होतं की तुमचे फॉलोअर्स काय होतात शो होतात बरोबर ना की जेव्हा तुम्ही फॉलोविंग वर क्लिक करता तेव्हा काय होतात तुम्हाला तुमचे फॉलोअर्स शो होतात बरोबर जेव्हा तुम्ही पोस्टवर क्लिक करता पोस्टवर क्लिक केल्यावर तुम्हाला काय शो होतं पोस्ट शो होतात असं झालंय की तुम्ही फॉलोइंग वर क्लिक केलं आणि तुम्हाला युट्यूबवर शो झालं ठीक आहे तसं नाही झालं मग यात प्रोसेस काय होती की तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये पाहिलं होतं फ्रंट एंड काय करतो बॅक एंडला काय टाकतो रिक्वेस्ट टाकतो आणि बॅक एंड काय करतो त्या रिक्वेस्टवर प्रोसेस करून फ्रंट एंडला रिस्पॉन्स देतो ठीक आहे मग त्याच प्रकारे आपण काय करू एक कोडचं जसं की आपण लास्ट लेक्चर मध्ये एक एक्झाम्पल पाहिलं होतं की गुगलला गेल्यानंतर मी इथे काय करतो की फ्रंट एंड वर एक रिक्वेस्ट टाकतो जसं की मी रिक्वेस्ट टाकतो A to Z प्रायव्हेट लिमिटेड आणि मी एंटर करतो काय करतोय मी जसं मी एंटर बटनावर क्लिक करतोय फ्रंट एंड काय करतोय बॅक एंडला काय टाकतोय रिक्वेस्ट टाकतोय जी काय गुगलचं बॅकएंड किंवा सर्व्हर आहे त्या सर्व्हरला काय टाकतोय तो रिक्वेस्ट काय टाकली A to Z ITF ही काय झाली रिक्वेस्ट झाली मग ही रिक्वेस्ट कुणाला टाकतो जी काय गुगलचं बॅकएंड आहे त्या बॅकएंडला रिक्वेस्ट टाकतो जी बॅकएंड प्रोसेस करून आपल्याला काय दिलंय आउटपुट दिलंय किंवा रिस्पॉन्स दिलाय रिस्पॉन्स मध्ये काय दिलंय की बघू शकतात की ज्यांनी वेबसाईटची दिली जी काही इन्फॉर्मेशन आहे A to Z ची ती इन्फॉर्मेशन दिली ती बरोबर म्हणजे काय करतं की फ्रंट एंड आणि बॅक एंड मध्ये कम्युनिकेशन कसं होतं की रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स मध्ये ठीक आहे मग त्याच प्रकारे आपण कोड मध्ये जाऊन कोड मध्ये आपण कोड राईट करू ठीक आहे सपोज मी एक फाईल बनवली फाईलला नाव देतो मी server.js server.js नावाची एक फाईल बनवली आणि फाईल बनवल्यानंतर मी एक व्हेरिएबल घेतो ठीक आहे व्यार घेतल्यानंतर मी घेतो HTTP हा HTTP काय आहे की एक प्रोटोकॉल आहे मग त्या जो काय प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलचा यूज करून फक्त तुम्ही समज ठीक आहे कोड कसा आहे ते समजून घ्या बघा ठीक आहे त्या प्रोटोकॉलला मला काय करायची त्याचा यूज करून आपल्याला एक सर्व्हर बनवायची मग मी HTTP एक व्हेरिएबल बनवला त्या व्हेरिएबलला मी काय करतो रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये राहणार HTTP आणि कोलन ठीक आहे आतापर्यंत तुम्ही HTML मध्ये शिकला असता की HTML मध्ये बघितलं तुम्ही असा डिव टॅग असा राईट केला तरी चालत होता बरोबर पण नोट.js मध्ये असं नाही चालणार नोट.js मध्ये तुम्ही सपोज हा HTTP चा काय केला तुम्ही R मिस केला तरी तुम्हाला एरर भेटणार
तुम्ही HTTP चा हा टी मिस केला तर एरर भेटणार. तुम्हाला काय की जसं की HTML मध्ये होतं की थोडीफार स्पेलिंग मिस्टेक झाली तर एरर येत नव्हता, पण असं Node.js मध्ये नाही. Node.js मध्ये तुम्ही सपोज पी सरला राईट करायचं, तुम्ही पी ऐवजी एस टाकला, तुम्हाला एरर पाहायला भेटणार. ठीक आहे, म्हणून काळजीपूर्वक कोड राईट करताना काय करायचं, काळजीपूर्वक कोड राईट करायचा. ठीक आहे. आता जो काही HTTP प्रोटोकॉल आहे तो प्रोटोकॉल काय, HTTP म्हणजे काय, कुणी सांगू शकतं? हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. ठीक आहे, हा जो काही प्रोटोकॉल आहे याचा यूज करून आपल्याला सर्व्हर क्रिएट करायची. ठीक आहे, मग त्यासाठी मी काय करतो इथे HTTP डॉट आणि डॉट दिल्यानंतर मी इथे करतो क्रिएट सर्व्हर. आलंय सजेशन इथे. ठीक आहे, मग HTTP डॉट क्रिएट सर्व्हर, परत त्यानंतर राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये एक फंक्शन राहतं आणि फंक्शन मध्ये दोन पॅरामीटर असतात, दोन गोष्टी असतात. कोणत्या कोणत्या राहणार, एक रिक्वेस्ट राहणार आणि दुसरी राहणार रिस्पॉन्स. ठीक आहे, मी इथे पूर्ण लिहितो रिक्वेस्ट. ठीक आहे, पूर्ण लेटर मध्ये येतो. पुढे जाऊन आपण आता लर्निंग मोड आहे म्हणून आपण काय करतो, मी पूर्ण लेटर लिहितो. आपण जेव्हा पुढे जाऊन करणार त्याला शॉर्टकट मध्ये लिहिणार. आपण काय करणार, रिक्वेस्टला म्हणणार REQ आणि रिस्पॉन्सला म्हणणार RES. ठीक आहे, काय केलंय, HTTP मॉड्यूलचा यूज करून आपण एक सर्व्हर बनवले. सर्व्हर मध्ये दोन गोष्टी, कोणत्या, एक रिक्वेस्ट आणि दोन रिस्पॉन्स. ठीक, आणि जो काय रिस्पॉन्स असेल, मी रिस्पॉन्सला काय करतो, रिस्पॉन्स डॉट राईट करतो, म्हणजे एक रिस्पॉन्स देतो. ठीक आहे, रिस्पॉन्स डॉट राईट, आणि राईट मध्ये मी राईट करतो. ठीक आहे, H1 घेतो. ठीक आहे, वेलकम. ठीक आहे, आणि जो काही रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स आपण काय करू, आपल्याला रिस्पॉन्स दिला. आता रिस्पॉन्स दिल्यानंतर रिस्पॉन्स काय करायचा, एंड करायचा. ठीक आहे, रिस्पॉन्स डॉट, मग इथे आपण एंड राईट करणार आणि राईट केल्यानंतर असा झाला आपला Node.js क्रिएट सर्व्हर. ठीक आहे, तुम्हाला समजणार नाही आता कोड काय, तुम्हाला कन्फ्युज होत असेल. ठीक आहे, काय अडचण नाही. त्यानंतर आता आपण एक सर्व्हर बनवलंय. आता सर्व्हर बनवल्यानंतर आपल्याला हे सर्व्हरचं काय पाहिजे, आउटपुट पाहिजे. ठीक आहे, जसं की आपण गुगलला गेल्यानंतर A to Z सर्च केल्यावर काय भेटतं आपल्याला, की आउटपुट भेटतं. मग जसंच आपल्याला एक डोमेन आहे, तुम्हाला मी लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं की फ्रीचं डोमेन असतं. काय डोमेन आहे, की लोकल होस्ट. ठीक आहे, आणि लोकल होस्ट नंतर तुम्हाला पोर्ट नंबर एक सांगितलं. आता पोर्ट नंबरचा यूज कुठे होणार, मग इथे पोर्ट नंबर अटॅच करायचा. अटॅच करण्यासाठी डॉट लिसन राईट करा. लिसन राईट केल्यानंतर तुमचं लकी नंबर किंवा पोर्ट नंबर कोणता पण देऊ शकतात. आपल्याकडे पोर्ट नंबर किती येतं, 65,000 प्लस पोर्ट नंबर, त्यापैकी तुम्हाला आवडेल तो नंबर तुम्ही देऊ शकता. मग मी देतो 1000, हा एक माझा पोर्ट नंबर. ठीक आहे, झाला. तुम्हाला आता ही सर्व्हर क्रिएट कसं झालं ते समजणार नाही. ठीक आहे, समजून घ्या फक्त. नाही समजलं तर आपण एकदा रिपीट घेऊ बेसिक पासून. ठीक आहे, आता मी एक ही फाईल बनवली, मला फाईल रन करायची. रन करण्यासाठी कमांड काय राहणार, मग काय कमांड राहणार, नोड सर्व्हर डॉट जेएस. हे कमांड काय राहणार, रन होण्यासाठी. ठीक आहे, आता आपण सर्व्हर बनवले. सर्व्हर बनवल्यानंतर ठीक आहे, आपण ह्याला काय करू, रन करू. रन करण्यासाठी कुठे, CMD मध्ये आलो. CMD मध्ये आल्यानंतर मी इथे कमांड टाकतो. कमांड काय राहणार, नोड सर्व्हर डॉट जेएस. ठीक आहे, ठीक आहे, थोडं लवकर जॉईन करत चला. जशी मी कमांड टाकली, कमांड टाकल्यानंतर इथे कर्सर ब्लिंक होतोय, सर्वांना दिसतोय. म्हणजे काय, जी आपली फाईल आहे ती फाईल काय झाली, रन झाली. आता ज्या फाईलचं आउटपुट पाहण्यासाठी आपल्याला इथे आउटपुट दिसलंय का, नाही दिसलं. मग आउटपुट पाहण्यासाठी करायची काय, आउटपुट पाहण्यासाठी करणार काय आपण, टू ओपन, काय ओपन करायची, ब्राउझर, आणि सर्च करायचं. सर्च काय करणार, आपलं डोमेन कोणतं आहे, डोमेनचं नाव काय आपल्या, की जे काय आपलं डोमेन आहे फ्रीचं, लोकल होस्ट कोलन, आणि जो काय आपण पोर्ट नंबर दिलाय, म्हणजे कोड मध्ये जो काय पोर्ट नंबर दिलाय तो नंबर इथे राईट 1000.
इथं काय कॉमा नाहीये, काय नाहीये, इथं काय की 2 डॉट आहेत. ठीक आहे, सिंगल कोड नाही, कॉमा नाही, डॉट नाही, 2 डॉट आहेत. म्हणजे काय की जसं की साप चावल्याने, सापावणी. ठीक आहे. मग आता आपण काय करू की कोड रन केला, रन केल्यानंतर आपण ओपन करू ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्च करायचे. आपल्याला सर्च काय करायची, लोकल होस्ट कोलन जो काय आपण कोड नंबर दिलाय 1000 आणि एंटर करायचं. जसं एंटर केलंय आले माझ्यापुढे वेलकम शो झालंय ऑनलाईन मेंबर्स. ठीक आहे, कन्फ्यूज झाला असताना थोडं नवीन कोड त्यामुळे एकदा रिपीट घेऊ का. ऑनलाईन मेंबर्स का थोडस डोक्यावरून जातंय. मेसेज बॉक्स मध्ये राईट करा बरं काय करायची. रिपीट घेऊ एकदा. किशोर थोडं लवकर जॉईन करायचं. ठीक आहे, मी एकदा रिपीट घेतो समजा. ठीक आहे, काय करतो मी, फाईल डबल डिलीट करतो एकदा. फाईल VS कोड पण क्लोज करू आपण. CMD पण क्लोज आणि हे पण क्लोज. ठीक आहे, आता पहिल्यांदा डबल मी एकदा सांगतो तुम्हाला काय करतो. आपण फोल्डर ओपन करण्यासाठी फोल्डरवर डबल क्लिक केलं. डबल क्लिक केल्यानंतर आपल्याला वर ऍड्रेस बार दिसतो किंवा URL बार. जसं एम्प्टी पेजवर आपण क्लिक करू, त्यातला जो काय कंटेंट आहे तो रिमूव्ह करायचा. रिमूव्ह केल्यानंतर इथे राईट करायचं CMD आणि CMD राईट केल्यानंतर एंटर करा. जसं तुम्ही एंटर करताना तुमच्या पुढे एक अशी ब्लॅक स्क्रीन ओपन होईल. ब्लॅक स्क्रीन ओपन झाल्यानंतर जे काय आपले कमांड्स असणार ते कमांड आपण इथे राईट करणार. मग मी पहिली कमांड टाकतो, मला VS कोड ओपन करायची. VS कोड ओपन करण्यासाठी कमांड आहे कोड पेस्ट डॉट. आणि जसं मी एंटर केलं ऑटोमॅटिकली काय झालं, माझा VS कोड ओपन झाला. ठीक आहे, सर्वांनी जावास्क्रिप्टच्या फाईल रन केल्या असतील. ठीक आहे, त्यानंतर मी एक फाईल बनवतो. फाईल कोण, ठीक आहे, एक फाईल बनवतो. फाईल नाव देतो server.js. ठीक आहे, आता server.js मी एक फाईल बनवली. आता जे काय बॅकएंड असतं ते बॅकएंड दोन गोष्टीवर चालतं. एक तर चालतं रिस्पॉन्सवर आणि दुसरं चालतं रिक्वेस्टवर. ठीक आहे, रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स ह्या दोन गोष्टीवर चालतं. मग जो काय मला एक सर्व्हर क्रिएट करायची. ठीक आहे, तुम्हाला फर्स्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं बॅकएंड कशावर रन होतं, सर्व्हरवर रन होतं. मग मला सर्व्हर क्रिएट करण्यासाठी मी एक प्रोटोकॉलचा यूज करतोय. मग मी व्हेरिएबल घेतला. व्हेरिएबलला एक व्हेरिएबल घेतला कोणता, HTTP. आणि तो जो काय प्रोटोकॉल आहे तो प्रोटोकॉल मी काय करतो, इम्पोर्ट करतो किंवा रिक्वायर्ड करतो. मग इथं रिक्वायर केलं, रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये मी काय सांगितलं, HTTP. ठीक आहे, जसं तुम्ही HTML मध्ये एखादी स्पेलिंग मिस्टेक झाली तरी काही एरर येत नव्हता, पण Node.js मध्ये तसं नाही. तुम्ही थोडीफार स्पेलिंग मिस्टेक केली तुम्हाला एरर पाहायला भेटणार. ठीक आहे, जो काही HTTP प्रोटोकॉल आहे त्याचा मी काय केला, त्याला बोलून घेतला किंवा इम्पोर्ट केला. मग त्याचा यूज करून मी एक सर्व्हर बनवतो. मग HTTP डॉट क्रिएट सर्व्हर. ठीक आहे, इथे बघू शकतात सर्व्हरचा यस काय कॅपिटल आहे. ठीक आहे, एक HTTP डॉट क्रिएट सर्व्हर बनवलं. त्यानंतर राऊंड ब्रॅकेट आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये एक फंक्शन असतं. मग फंक्शन मध्ये दोन पॅरामीटर असतात. एक तर असतं रिक्वेस्ट आणि दुसरा असतं रिस्पॉन्स. ठीक आहे, मग जो काही रिस्पॉन्स आहे सर्व्हरला मी रिस्पॉन्स देतो. सपोज दिला मी रिस्पॉन्स डॉट मी इथे राईट करतो. ठीक आहे, राईट करून बघा, नंतर राईट करून घ्या. रिस्पॉन्स डॉट राईट सपोज मी इथे H1 मध्ये देतो. ठीक आहे, H1 मध्ये मी देतो सपोज Node.js. ठीक आहे, 54 दिली आणि इथे कोलन. आणि जो काय रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स मी इथे एंड करतो. ठीक आहे, H1 चा राहिला एंड. आणि जो काय रिस्पॉन्स आहे रिस्पॉन्सला आपण काय करू, एंड करून टाकू. रिस्पॉन्स डॉट एंड. एंड केल्यानंतर आपल्याला पोर्ट नंबर रन करण्यासाठी एक पोर्ट नंबर द्यायला लागतो. मग डॉट लिसन दिल्यानंतर आपला फेवरेट नंबर. सपोज मला 1000 दिलता मी, आता ह्या टायमाला देतो मी 1001 दिलाय. ठीक आहे, ओके. एवढा कोड राईट केला. राईट केल्यानंतर मला काय करायची, ही फाईल रन करायची. रन करण्यासाठी कमांड काय राहणार माझी की नोड फाईल नेम काय आहे माझं
सर्व्हर डॉट जेएस आणि मला ह्याचं आउटपुट पाहिजे. मग आउटपुट पाहण्यासाठी आपल्याला आउटपुट कुठे भेटणार? गुगलला लोकल होस्ट :1001. ठीक आहे, हे आपण सर्च केलं की आपल्याला आउटपुट भेटणार. पण हे सर्च कुठे करायचं? सर्च कुठे करणार आपण? टू ओपन, तुम्ही कोणतं बी ब्राउझर ओपन करा आणि सर्च करा. सर्च काय करणार? लोकल होस्ट :1001. ठीक आहे. मग पहिल्यांदा मी ही सीएमडी मध्ये आलो. सीएमडी मध्ये आल्यानंतर नोड सर्व्हर डॉट जीएस आणि एंटर केलं. जसं एंटर केलं माझा कर्सर ब्लिंक होतोय, म्हणजे आपला काय झालं? कोड एक्झिक्यूट झाला. मग आउटपुट पाहण्यासाठी मी कुठे आलो? ब्राउझरला आलो. ब्राउझरला आल्यानंतर मी ते सर्च करतो लोकल होस्ट काय राहणार इथे? 1001. आणि जसं मी एंटर केलं, एंटर केल्यानंतर आले माझं नोड.js. आउटपुट शो झालंय ना? ऑनलाईन मेंबर्स कुणाला काय अडचण एवढं राईट करून घेतात? एवढं ट्राय करतात का? ठीक आहे, एवढं नाही समजलं फक्त कोड एकदा राईट करून काय करा, राईट. ठीक आहे, राईट करण्याआधी मी काय सांगतो तुम्हाला की तुम्हाला एरर कुठे येते ते सांगतो. ठीक आहे, ठीक आहे, राईट करू नका, 2 मिनिट फक्त, की तुम्हाला एरर दाखवतो. आता जसं की तुम्हाला मी आता सांगितलं, तुम्हाला थोडी सुद्धा स्पेलिंग मिस्टेक झाली की तुम्हाला एरर पाहायला भेटणार. ठीक आहे, जसं की मी इथे काय करतो की HTTP चा काय केला? टीच गायब केला. आणि टी गायब केल्यानंतर मी ह्याला रन करायला जातो. रन करणं कुठे? सीएमडी मध्ये आलो. सीएमडी मध्ये आल्यानंतर नोड सर्व्हर डॉट जेएस आणि एंटर केले. एंटर केल्यानंतर कुठे मला एरर कुठे शो झाली? जसं की तुम्ही बघत आहात की जावास्क्रिप्टचे जे काही एरर असतात कन्सोल मध्ये दिसतात, बरोबर ना? जे काय आपल्या नोड.js चे एरर असणार ते आपल्याला कुठे दिसणार? सीएमडी मध्ये दिसणार. आला एरर, काय एरर आलाय? कॅन नॉट फाइंड मॉड्यूल HTTP. काय झालंय? HTTP मध्ये एक टी राहिलाय, बरोबर? टाकला मी टी आणि डबल इकडे आलो. डबल इकडे आल्यानंतर मी याला एकदा क्लिअर करतो आणि डबल आपण काय करू याला? नोड सर्व्हर डॉट जेएस. जसं एंटर केले झाला एक्झिक्यूट. एक ब्राउझरला आलो. ब्राउझरला आपला आउटपुट शो होतंय का? ओके, शो होतंय. तुम्हाला अजून एक जे काही सर्व्हरचा मी एस आहे ए स्मॉल टाकला आणि ह्याला मी काय करतो? रन करायला जातो. डबल नोड सर्व्हर डॉट एंटर केलं. एंटर केल्यानंतर आलाय मला एरर, भेटते ना? म्हणजे काय होणार? तुमची छोटी सुद्धा स्पेलिंग मिस्टेक झाली तर तुम्हाला एरर कुठे दिसणार? सीएमडी मध्ये दिसणार. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर्स एवढं ट्राय करा तुम्ही. ट्राय झाल्यानंतर आपण काय करू? डबल एकदा एक्सप्लेन करतो. ठीक आहे, ऑफलाईन चालतंय? कुणाला काय अडचण? ठीक आहे, एवढं ट्राय करा. कुणाला काही एरर इश्यू येत असेल तर मला विचारायचं. एवढं ट्राय करा आधी. तर मी काय करतो, एक नवीन फाईल बनवतो. जो एक फाईलला नाव देऊ आपण सर्व्हर डॉट, ठीक आहे, सर्व्हर अंडरस्कोर डेमो डॉट जीएस. ठीक आहे, एक फाईल बनवली. फाईल बनवल्यानंतर मी फाईल नेम राईट करतो. ठीक आहे, तर इथं फाईल बनवली सर्व्हर अंडरस्कोर डेमो डॉट जीएस नावाची एक फाईल बनवली. आणि त्या फाईलमध्ये मी एक सर्व्हर बनवतो. सर्व्हर बनवण्यासाठी मला लागणार एक व्हेरिएबल कोणता? ठीक आहे, माईक बंद असेल, चालू आहे. ठीक आहे, एक व्हेरिएबल घेतला कोणता? HTTP. हा व्हेरिएबल घेतला. व्हेरिएबल घेतल्यानंतर जो काही मला प्रोटोकॉल लागतो HTTP, त्याला मी रिक्वायर करतो. रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड मध्ये काय राईट करणार? HTTP आणि लास्ट मध्ये कोलन. मग ह्या HTTP चा यूज करून मी काय बनवणार? एक सर्व्हर बनवायची. मग HTTP डॉट क्रिएट सर्व्हर राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये एक फंक्शन राहतं आणि फंक्शन मध्ये काय राहणार? एक रिक्वेस्ट आणि दुसरा राहणार रिस्पॉन्स. ठीक आहे,
आणि जो काही रिस्पॉन्स असेल तुम्ही इथे रिस्पॉन्स देणार. ठीक आहे, मी रिस्पॉन्स देतो रिस्पॉन्स डॉट राईट. इथे मी पहिलं लिहितो, इथे राईट करतो H1 मध्ये आणि H1 चा मी इथे एड करतो. ठीक आहे, आणि इथे मी राईट करतो वेलकम. ठीक आहे, आणि जो काय आपला रिस्पॉन्स आहे रिस्पॉन्सला काय करणार आपण एंड करणार. मग आता एंड का करणार आपण ते समजून घेऊ. ठीक आहे, आता सपोज मी काय करते इथं, ठीक आहे, एंड करण्याआधी आपण एक पोर्ट नंबर देऊ. पोर्ट नंबर देण्यासाठी डॉट लिसन आणि जो काय तुमचा पोर्ट नंबर असेल तो पोर्ट नंबर इथे राईट करा. सपोज मी दिला माझा 1000 हा एक माझा पोर्ट नंबर दिला. ठीक आहे, आणि इथे आपण काय करतो रिस्पॉन्स डॉट एंड करून टाकतो. ठीक आहे, मी इथे केला रिस्पॉन्स एंड. आता मला फाईल रन करायची. रन करण्यासाठी कमांड काय राहणार आपली नोड फाईल नेम काय आपलं सर्व्हर अंडरस्कोर डेमो डॉट जेएस. आणि याचं आउटपुट पाहण्यासाठी काय आपण सर्च करणार लोकल होस्ट :1000. पण कुठे सर्च करणार हे आपण टू ओपन ब्राउझर आणि सर्च लोकल होस्ट :1000. ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे काय करू रन करू फाईल. फाईल रन करण्यासाठी मी कुठे आलो सीएमडी मध्ये आलो. सीएमडी मध्ये कमांड टाकतो फाईल रन करण्यासाठी नोड सर्व्हर अंडरस्कोर डेमो डॉट जेएस. जसं मी एंटर केलं, एंटर केल्यानंतर इथे माझा कर्सर ब्लिंक होतोय. ब्लिंक होतोय म्हणजे काय आपला कोड झालाय सक्सेसफुली एक्झिक्यूट झालाय. बरोबर, मग एक्झिक्यूट झाल्यानंतर मी काय करतो ब्राउझरला आलो. ब्राउझरला आल्यानंतर मी इथे काय करतो लोकल. ठीक आहे, इथे मी सर्च करतो, डबल एकदा क्लोज करतो याला आणि इथे मी सर्च करतो लोकल होस्ट :1000. जसं एंटर केलंय, एंटर केल्यानंतर मला आउटपुट शो झालंय. बरोबर, ठीक आहे. पण सपोज मी ह्यात काय करतो चेंजेस करतो वेलकम टू इथे करतो मी नोड.js. ठीक आहे, आणि मी ब्राउझरला आलो. ब्राउझरला आल्यानंतर ह्याला रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यानंतर चेंजेस झालेत का नाही चेंजेस झाले. ठीक आहे, मग याला चेंजेस करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार ब्राउझर सीएमडी मध्ये आलो. कंट्रोल जे काय आपलं सर्व्हर आहे त्या सर्व्हरला काय करावं लागेल रिएक्झिक्यूट करावं लागेल किंवा रिस्टार्ट करावं लागेल. मग याला रिस्टार्ट करण्यासाठी कंट्रोल सी दाबा. जसं तुम्ही कंट्रोल सी दाबता तुमचं जे काय सर्व्हर आहे किंवा जो काय प्रोग्राम आहे जो एक्झिक्यूट होतोय तो काही स्टॉप होईल. आणि स्टॉप झाल्यानंतर डबल एकदा रन करा. मग रन करण्यासाठी नोड सर्व्हर अंडरस्कोर डेमो डॉट जेएस. जसं एंटर करताना कर्सर ब्लिंक होतोय म्हणजे आपला सक्सेसफुली काय झालाय कोड रन झाला. मग ब्राउझरला आलो ह्याला मी केलं रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर झाले चेंजेस. ठीक आहे, होतात चेंजेस. ठीक आहे, हे जो काय नाही ठीक आहे. पण आता हा रिस्पॉन्स टाकतो कमेंट टाकतो ते सांगतो. ठीक आहे, जसं की मी हा रिस्पॉन्स टाकला नाही. ठीक आहे, मग सर्व्हरला कसं समजणार. ठीक आहे, रिस्पॉन्स मी काय केला कट केला. ब्राउझरला आलो. ब्राउझरला आल्यानंतर मी काय केलं सर्व्हर स्टॉप केला कंट्रोल सी आणि रिस्टार्ट सर्व्हर केलं नोड सर्व्हर डेमो डॉट जेएस. जसं एंटर केले कर्सर ब्लिंक होतोय. ब्लिंक झाल्यानंतर मी इथे करतो रिफ्रेश. जसं रिफ्रेश करतोय तुम्हाला चेंजेस दिसत असून काय होतंय वरती तुम्हाला कोपऱ्याला दिसतंय इथं ब्राउझरला लोडिंग होतंय म्हणजे निस्तबिंग होतंय. काय होतंय म्हणजे जे काय आपण सर्व्हर बनवलंय. ठीक आहे, जे काय सर्व्हर बनवलंय सर्व्हरला आपण रिस्पॉन्स दिलाय पण तो रिस्पॉन्स कुठं थांबायचा तो आपण सांगेलय का त्याला. मग जे काय आपलं सर्व्हर आहे सर्व्हरला वाटतंय रिस्पॉन्स काय झालाय येतोच आहे येतोच आहे येतोच आहे येतोच आहे. त्यामुळे काय होतंय तो लोडिंग मध्ये जातोय. ठीक आहे, आणि जेव्हा आपण सर असं सांगितलंय की रिस्पॉन्स हा दिलाय मी वेलकम टू नोड.js आणि रिस्पॉन्स काय करायचं परत इथे एंड करायचा. रिस्पॉन्स डॉट एंड केला. एंड केल्यानंतर डबल रिएक्झिक्यूट कंट्रोल सी करा. कंट्रोल सी केल्यानंतर डबल एक्झिक्यूट आणि आउटपुट पेजला जाऊ. इकडे आउटपुट पेजला आल्यानंतर रिफ्रेश करू. झाला आउटपुट शो. ठीक आहे, जो काय आपण हे रिस्पॉन्स डॉट एंड टाकतो का टाकतो एंड की आपल्या सर्व्हरला समजावा की आपला जो काय रिस्पॉन्स भेटतो तो रिस्पॉन्स काय झाला पाहिजे भेटला की थांबला पाहिजे. ठीक आहे, जसं की तुम्ही आता एक रिस्पॉन्स टाकलाय मल्टिपल रिस्पॉन्स असू शकतात. ठीक आहे, आपण टाकले भरपूर सारे. सीएमडी ला आलो. सीएमडी मध्ये आल्यानंतर मी काय करतो इथे कंट्रोल सी आणि री एक्झिक्यूट करतो.
जसे एंटर केले आपलं जे काय कर्सर आहे होतंय ब्लिंक, टिक 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 होतंय. जोपर्यंत आपला हा टिक 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 चालतोय तोपर्यंत आपण काय समजायचं आपलं सर्व्हर चालू आहे. आणि इकडे आलो, इकडे आल्यानंतर लोकलहोस्ट कोलन 1000 ला मी काय केलं, रिफ्रेश केलं. आले आपले आउटपुट. आपलं काय जे काही रिस्पॉन्स असू शकते ती मल्टिपल रिस्पॉन्स असू शकतात. किती असू शकतात? मल्टिपल. ठीक आहे, एवढं ट्राय करतात तुम्ही, एवढं ट्राय करून बघा बरं होतंय कारण ऑनलाईन मेंबर्स. ठीक आहे, एवढं ट्राय करून बघा आणि झाल्यानंतर मला काय करा, ग्रुपवर स्क्रीनशॉट टाका. ठीक आहे, कुणाकुणाचं रन होतंय आपण चेक करू. कुणाला काही इश्यू येत असेल तर तो पण एररचा स्क्रीनशॉट काढून ग्रुपवर शेअर करू शकतात किंवा स्क्रीन शेअर करू शकतात तुम्ही. ठीक आहे, एवढं ट्राय करा आणि ट्राय झाल्यानंतर मला मेसेज बॉक्समध्ये राईट करा. ठीक आहे, एक रिस्पॉन्स कमी करतो थोडा. कशाचे प्रिंटिंग स्टेटमेंट? हे बेसिक आहे यार. ही प्रिंटिंग स्टेटमेंट नाही तर सर्व्हरला आपल्याला रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स टाकतात. या फक्त आपण सर्व्हर क्रिएट केले बेसिकली, असा यूज होत नाही. पुढे जाऊन चेंजेस होणार आहेत, फक्त सर्व्हर क्रिएट करायचं आपल्याला ते समजून घ्यायचं. बेसिक सर्व्हर क्रिएट करायचा एवढाच. काय नाव द्यायचं? fifth.js नाव दिले. ठीक आहे, fifth.js नाव दिलंय, त्यामध्ये मी एक सर्व्हर बनवतो. सर्व्हर बनवण्यासाठी आपण काय घेतलंय, व्हेरिएबल कोणता, http इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड आणि डबल कोड मध्ये राहणार http. ठीक आहे, माहिती चालू आहे. मग http दिलाय आपण, कोलन दिल्यानंतर मी http चा यूज करून मी एक सर्व्हर बनवतो. http डॉट क्रिएट सर्व्हर राऊंड ब्रॅकेट आणि त्यामध्ये फंक्शन मध्ये दोन गोष्टी असतात. एक राहते रिक्वेस्ट, मी रिक्वेस्ट साठी काय केलंय, REQ दिलंय आणि रिस्पॉन्स साठी RES देणार. ठीक आहे, त्यानंतर मी रिस्पॉन्स राईट करतो. मग मी द रिस्पॉन्स डॉट राईट आणि राईट केल्यानंतर मी इथे देतो सपोज H1. ठीक आहे, बेसिक आपण H1 मध्ये देऊ. H1 दिला आणि H1 मध्ये मी राईट करतो वेलकम टू नोड 1. ठीक आहे, आणि जो काय आपण रिस्पॉन्स दिलाय त्या रिस्पॉन्सला मी करतो इथे रिस्पॉन्स डॉट एंड करतो. ठीक आहे, एंड केल्यानंतर आपला जो काय सर्व्हर आहे सर्व्हरला पोर्ट नंबर देण्यासाठी डॉट लिसन राऊंड ब्रॅकेट मध्ये आपला एक जो काय पोर्ट नंबर आहे तो पोर्ट नंबर तुम्ही राईट करा. तुमचा जो काय फेवरेट पोर्ट नंबर असेल तो द्यायला किंवा लकी नंबर. मी दिला सपोज 1000 आणि 1000 दिल्यानंतर मला ही जी काय फाईल आहे, जी काय सर्व्हर आहे ते सर्व्हर रन करायची. मग ती सर्व्हर रन करण्यासाठी मी काय करतो, रन करण्यासाठी कमांड काय आपली, नोड फाईल नेम काय आपलं, फाईल काय आपली fifth.js. आणि जी काय आपलं फाईल आहे त्या फाईलचं आउटपुट पाहण्यासाठी आपण काय कशात पाहणार, लोकल होस्ट कोलन 1000. आउटपुट कुठे पाहणार आपण, टू ओपन ब्राउझर आणि सर्च काय करणार आपण, लोकल होस्ट कोलन 1000. पहिल्यांदा आपण CMD मध्ये आलो. CMD मध्ये आल्यानंतर मी इथे काय करतो, जे काय आपलं सर्व्हर आहे किंवा जो काय आपला प्रोग्राम आहे त्याला मी रन करतो. रन करण्यासाठी कमांड नोड fifth.js. जसं एंटर केल्यानंतर माझा कसं ब्लिंक होतोय म्हणजे सक्सेसफुली काय झालंय, एक्झिक्यूट झालाय. मग ब्राउझरला आल्यानंतर मी ते सर्च करतो. सर्च काय करणार आपण, लोकल होस्ट कोलन 1000. जसं मी एंटर केलंय आलंय आपल्याला आउटपुट. ठीक आहे, आता मी काय केलंय इथे H1 राईट केलं. ठीक आहे, तुम्हाला होमवर्क आहे हा. ठीक आहे,
आता मी H1 राईट केलंय. सपोज मी H1 च्या ऐवजी मी इथे करतो राईट बी टॅग राईट केला. CMD मध्ये आलो, कंट्रोल C सर्व स्टॉप केलं आणि आपल्याला रिस्टार्ट करायचं. मग नोड फिप डॉट जसं एंटर केल्यानंतर मी इकडे आलो ब्राउझरला आणि याला करतो मी रिफ्रेश. झालं बी टॅग मध्ये. बी टॅग म्हणजे काय वर्क होतोय बरोबर. त्यानंतर मी अजून इकडे टॅग बघतो. सपोज मी आता इनपुटच काढतो. सपोज मी इथं घेतला इनपुट. इनपुटला टाईप असतो. टाईप काय असतो? सपोज टेक्स्ट दिला. ठीक आहे. CMD मध्ये आलो, ह्याला स्टॉप केला. स्टॉप केल्यानंतर रिएक्झिक्यूट केला, एंटर केला. जसं आपण आउटपुट पेजला आलो आणि मी सर्च केलं लोकल कोलन 100. झालं की इनपुट नाही आलं. ऍज इट इज जो काय टेक्स्ट आपण राईट केला तो टेक्स्ट काय झाला आपल्याला शो झालाय. म्हणजे इनपुट टॅग काय करतोय, वर्क होतोय का? नाही होत. मग तुम्ही आज काय करायचंय की HTML मधले सर्व टॅग बघायचे कोणते यूज होतात आणि कोणते वर्क करत नाहीत. ठीक आहे, चालेल. ठीक आहे ना. ऑनलाईन मेंबर एवढं करू शकतात ना. आणि याचं काय करा, तुम्ही एक फाईल बनवा किंवा एका पेजवर काय करा, कोणते वर्क होतात आणि कोणते वर्क होत नाहीत त्याची लिस्ट काढा फक्त. ठीक आहे, चालेल ऑनलाईन मेंबर्स. ठीक आहे, तुम्हाला हाच होमवर्क अजून एक देतो तुम्हाला. केला तर करा किंवा आपण उद्या ट्राय करू. ठीक आहे. आता काय करायचं की ब्राउझर जी काय आपलं वेब पेज आहे, जे काय आपलं ब्राउझरचं पेज आहे, त्या पेजवर काय करायचं तुम्ही ऑड आणि इवन नंबर क्रिएट करायचे. काय करायचे? जसं की ऑड आणि इवन नंबर. काय झालं? आपण CMD मध्ये प्रिंट केलते ना. तुम्ही आता वेब पेजला करायचं. ठीक आहे, चालेल ना. ऑड आणि इवन नंबर किती ते करायचे? 1 to 100 पर्यंत प्रिंट नंबर करायचे. चालेल. ऑनलाईन मेंबर्स करताना एवढं आणि मला ग्रुपवर शेअर करा. ठीक आहे, हा 2 डेमो तुम्ही ट्राय करा. चालेल ना. कुणाला काय अडचण आहे का सांगा मला. विचारत चला रे तुम्ही. तुम्हाला एखादा डाऊट असेल की विचारत चला. ठीक आहे, आज आपण काय केलं, फक्त सर्व्हर क्रिएट कसं करायचं ते पाहिलंय आपण. ठीक आहे.